त्याच्यामध्ये घरगुती सिलेंडरमध्ये IOCL, BPCL आणि HPCLच्या तिन्ही कंपन्या मिळून साठा आहे व्यवस्थित बऱ्यापैकी. आता सध्या तर त्याची 13 मार्च नंतरची पोझिशन आलेली नाही आहे. बहुतेक आमच्याकडे 13 मार्च नंतरचे रिपोर्ट्स आहेत. त्यात 10,146 सिलेंडरचा स्टॉक सध्या तरी अवेलेबल आहे. कमर्शियलमध्ये तर 1200 सिलेंडर डेलीला लागतात नागपूर शहरातले. आणि डोमेस्टिकसाठी कमीत कमी 25 ते 27 पर्यंत 27,000 पर्यंत पर डे सिलेंडर्स लागतात नागपूर शहराला. बघा त्यांना सांगितलेलं आहे की एक पहिला बुकिंग झाल्यानंतर तुमचा 25 दिवसानंतर OTP जनरेट होईल. त्या OTPवर तुम्ही गॅस कंपनीशी संपर्क साधावा आणि तिथून आपलं रिफिलिंग करून घ्यावं. तिथे काही अडचणी होत असेल तर आमचा कंट्रोलिंग रेशनिंगचा नंबर आहे. तिथे सरळ मुंबईला तुम्ही तक्रार टाकायची. ती तक्रार आमच्याकडे येते आणि आम्ही त्याचं मग सॉर्ट आउट करतो. अफवांवर लोकांनी लक्ष ठेवू नये. आता सध्या तरी परिस्थिती तशी इतकी चिघडलेली नाही आहे. बऱ्याचशा लोकांना वेळ होतोय. त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना तुरंतच सिलेंडर पण भेटलेले आहे आणि मला थँक्यू फॉर द कॉपरेशन म्हणून मेसेज पण आलेले आहेत की आम्ही तुम्हाला संपर्क केल्यामुळे आम्हाला सिलेंडर घरपोच मिळालं म्हणून. आणि सगळ्या गॅस एजन्सींना आम्ही तर हेच केले आहेत, सूचना दिलेल्या आहेत की होम डिलिव्हरी द्या. गॅस एजन्सीवर कोणालाही बोलू नका, गर्दी करू नका. आता प्रत्येकाचा आता कसं आहे, कोणाकडे कार्यक्रम राहतो, कोणाकडे काही फंक्शन असतं, त्या अनुषंगाने हे आवश्यक सिलेंडरचा साठा असला पाहिजे असं प्रत्येकाला वाटते. एक जरी सिलेंडर खाली झालं तर ते दुसरं तात्काळचा नंबर लावतो आणि तो मिळाला सुद्धा पाहिजे असं त्याची भावना असते. पण त्या ॲक्च्युअलमध्ये तसं नाही आहे. एक सिलेंडर भेटल्यानंतर 25 दिवस आणि दुसरा सिलेंडरचा 30 दिवसानंतरचा OTP जनरेट. विद्यार्थ्यांचे गव्हर्नमेंटचे जे गाईडलाईन्स आले, रूल्स आलेले आहेत असं आलेले आहेत, त्याच्यानुसार 100% अनाथ आश्रमपासून वसतिगृह आणि मेडिकल जी व्यवस्था आहे याच्यासाठी 100% वितरण दिलं आहे आणि बाकीच्यांना 70% आणि मग 50% अशा पद्धतीने कमर्शियल आपल्या याचं सुद्धा वाटप सुरू आहे कमर्शियलचं. बघा, नागपूर शहरामध्ये 6 विधानसभा क्षेत्रानुसार 6 झोन बनलेले आहेत. मेडिकल झोन, टेका झोन, सदर झोन, धंतोली, महाल आणि इतवारी. या 6ही झोनचं आम्ही डेली अपडेट यांच्यामध्ये ज्या गॅस एजन्सीज आहेत HPCL आणि IOCL आणि BPCLच्या यांचे डेली अपडेट्स आम्ही घेत असतो आणि त्यांच्याकडून किती आज वितरित झाले सिलेंडर आणि किती त्यांच्याकडे बुकिंग्स आहे याचा पूर्ण पडताळणी आमची टीम रेग्युलरली घेत आहे. त्याच्यामुळे असं कुठलाही अडचण किंवा प्रशासन किंवा शॉर्टेज अद्यापपर्यंत आम्हाला जाणवला नाही किंवा कुठे दिसून आलेलं.